तुम्ही हॉस्पिटलमध्ये कधी गेला आहात का? डॉक्टर, नर्स किंवा हॉस्पिटलच्या स्टाफकडे पाहिलं तर एक गोष्ट लगेच लक्षात येते, पांढरे कपडे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हॉस्पिटलमध्ये पांढऱ्या रंगालाच एवढं महत्त्व का दिलं जातं? डॉक्टरांनी काळे, निळे, लाल कपडे घातले तर काय फरक पडणार? मग पांढराच रंग का? आणि यामागे फक्त स्वच्छता आहे की यामागे अजून काही कारण आहेत? तर चला मित्रांनो, ही रोज डोळ्यासमोर दिसणारी पण आपण कधीच न विचारलेली गोष्ट समजून घेऊया. मित्रांनो, पांढरा रंग आणि स्वच्छता. हॉस्पिटलमध्ये स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असते. पांढऱ्या रंगावर डाग, घाण किंवा इतर अशुद्धता पटकन दिसून येते. यामुळे कपडे किंवा कोट किती स्वच्छ आहेत हे सहज लक्षात येऊ शकतं. गडद रंगाच्या कपड्यावर काही डाग तुलनेने कमी जाणवू शकतात, म्हणून पांढरा रंग स्वच्छतेशी जोडला गेला. पण हे एकमेव कारण नाही. मित्रांनो, डॉक्टरांचा पांढरा कोट म्हणजे फक्त कपडा नाही, तो डॉक्टरांची प्रोफेशनल आयडेंटिटी बनला आहे. हॉस्पिटलमध्ये अनेक लोक असतात, रुग्ण, नातेवाईक, नर्स, टेक्निशियन, कर्मचारी, आणि अशा वातावरणामध्ये डॉक्टरांना पटकन ओळखता यावं यासाठी ही पांढरा कोट उपयोगी ठरतो. आणि पांढरा रंग डॉक्टरांमध्ये स्वच्छता, शिस्त आणि व्यावसायिकतेची भावना निर्माण करण्याशी जोडला गेला आहे. पांढरा रंग सामान्यतः स्वच्छता, साधेपणा आणि शांततेशी जोडला जातो. आता विचार करा, एखादा रुग्ण आधीच घाबरलेला असतो, त्याला डॉक्टरकडे पाहून विश्वास आणि सुरक्षिततेची भावना मिळणं महत्त्वाचं असतं. पांढरा कोट ही प्रोफेशनल इमेज तयार करण्यात मदत करू शकतो. म्हणजेच रंगाचा परिणाम फक्त डोळ्यांवर नाही तर आपल्या परसेप्शन्सवरही होतो. पण मग आजकाल ऑपरेशन थिएटरमध्ये हिरवे किंवा निळे कपडे का घालतात? तर आता खरी इंटरेस्टिंग गोष्ट इथे आहे. जर पांढरा रंग एवढा चांगला असेल तर ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर आणि सर्जन अनेकदा हिरवे किंवा निळे स्क्रब्स का घालतात? याचं कारण आहे डोळ्यांचा व्हिज्युअल फॅटिग्यू आणि कॉन्ट्रॅक्ट्स. ऑपरेशन दरम्यान सर्जनला बराच वेळ रक्तासारख्या लाल रंगाच्या भागांकडे पाहावं लागतं. सतत लाल रंगाकडे पाहिल्यानंतर डोळ्यांना व्हिज्युअल फॅटिग्यू होऊ शकतो आणि त्याचा परिणाम कॉन्सन्ट्रेशनवर होऊ शकतो. हिरवा आणि निळा रंग लाल रंगाच्या तुलनेमध्ये वेगळा व्हिज्युअल कॉन्स्ट्रॅक्ट देतात, त्यामुळे ऑपरेशनच्या वातावरणामध्ये हे रंग अधिक प्रॅक्टिकली ठरू शकतात. म्हणजे हॉस्पिटलमध्ये प्रत्येक गोष्ट पांढरी नसते, हे बरोबर आहे. आजच्या काळामध्ये प्रत्येक डॉक्टर किंवा प्रत्येक हॉस्पिटलमध्ये पांढरा कोट असतोच असं नाही. काही ठिकाणी डॉक्टर स्क्रब्स किंवा इतर प्रोफेशनल क्लोथिंग वापरतात आणि विशेषतः ऑपरेशन थिएटरमध्ये हिरवे किंवा निळे स्क्रब्स सामान्यपणे पाहायला मिळतात. म्हणजेच पांढरा रंग डॉक्टरांसाठी एकमेव नियम नाही, तो प्रामुख्याने परंपरा, प्रोफेशनल आयडेंटिटी आणि स्वच्छतेशी जोडलेला आहे. तर मित्रांनो, पुढच्या वेळी हॉस्पिटलमध्ये गेलात आणि डॉक्टरांचा पांढरा कोट दिसला तेव्हा फक्त डॉक्टर पांढरे कपडे का घालतात एवढंच लक्षात ठेवू नका. तर आजच्या व्हिडिओमधला एक प्रश्न लक्षात ठेवा. आपण रोज पाहतो त्या साध्या साध्या गोष्टीमागे कितीही इंटरेस्टिंग कारणं लपलेली असतात. आणि अशी जी गोष्ट तुम्ही रोज वापरता पण तिच्या मागचं कारण कदाचित तुम्हाला अजूनही माहीत नसेल, तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तीच गोष्ट पाहूया. फक्त तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या गोष्टीबद्दल प्रश्न पडतो आणि त्याची नेमकी खरी माहिती काय ती काढून आणणं आमच्याकडे राहिलं. तुम्ही फक्त कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.